गुड मॉर्निंग. 11वीची सुरुवात करूया आपण आणि एक असा लेसन स्टार्ट करू ज्या लेसन मध्ये पूर्ण सिलेबस बायोलॉजीचा 11th आणि 12th पूर्ण सिलेबस जो आहे त्याचा एक बेसिक त्याचा एक फंडामेंटल जे आहे ते तुमचं क्लिअर होईल. म्हणजे ऍक्च्युअली बायोलॉजीची डेफिनेशन जशी आपण केली होती है ना, स्टडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि इंट्रोडक्शन पण तुम्हाला दिलंय आणि त्याचं इम्पॉर्टन्स सांगितलं होतं की का बायोलॉजी आपण स्टडी करतो. तर त्याचं ऍक्च्युअल एक्झाम्पल या लेसन मध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे की का लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टडी करतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला लिव्हिंग का म्हणतोय, त्या ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये काय आहे, अशी कोणती गोष्ट आहे का ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक लाईव्हनेस येतं. ठीक आहे, तर अशा एका नवीन लेसनची तुम्हाला आज सुरुवात करायची आहे. सो लेट स्टडी अ लेसन दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड दी ऑर्गनायझेशन, किंवा याला आपण एनसीईआरटीच्या बुकनुसार जर पाहिलं तर त्यांनी हेडिंग दिलाय सेल द युनिट ऑफ लाईफ, हा ना. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मग कव्हर केल्या आहेत. तसं आपण आता एक टेक्स्ट आपलं जे स्टेट बोर्डचं बुक आहे त्याच्यानुसार हेडिंग दिलाय सेल स्ट्रक्चर अँड दी ऑर्गनायझेशन. मग आता याच्या इंट्रोडक्शन मध्ये सेलच का स्टडी करायचा आहे, का आपण सेल पासून सुरुवात केली. पहिलं लेसन तर लिव्हिंग वर्ल्ड आहे, आपण ते स्टार्ट करायला पाहिजे, चालेल. पण जेव्हा आपण बाकीचे लेसन पाहू, पहिला दुसरा तिसरा, त्याच्यामध्ये मग प्लांट क्लासिफिकेशन, अॅनिमलचं क्लासिफिकेशन, आणि त्या प्रत्येक लेसन मध्ये मग सेलचे टाईप्स येतात. मग तेव्हा आपलं कन्फ्युजन होते की हे सेलचा टाईप तर शिकवलाच नाही, कारण पहिले आपल्याला बेसिकली सेल म्हणजे काय माहित पाहिजे. अँड व्हाय वी आर स्टडींग दी सेल, देन वी स्टडी दी अनदर लेसन. ठीक आहे, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेलचं महत्व काय आहे पहा. जसा एक पूर्ण कोणत्याही प्रकारचे मॅटर असतील, कोणत्याही प्रकारचा पदार्थ, तर त्याला बनवणारा काही ना काही एखादा कण असतो, है ना, ज्याला आपण ऍटम म्हणतो. तुम्हाला माहित आहे पूर्ण युनिव्हर्समध्ये सगळ्यात लहान कण कोणता असेल तर इट इज कन्सिडर्ड ऍज दी ऍटम. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ऍटम. मग वेगवेगळे ऍटम एकत्रित येऊन त्याच्यापासून कंपाऊंड्स बनतात, है ना. ऍटम पासून मॉलिक्यूल बनेल, मॉलिक्यूल पासून सिंपल कंपाऊंड बनेल, सिंपल पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड बसेल, पूर्ण सिस्टम तयार होऊन राहिली अशी. म्हणजे कोणत्याही वस्तूला बनवण्याकरता पार्टिकलची गरज आहे, छोट्या छोट्या कणांची गरज आहे. मग जर असं पूर्ण युनिव्हर्समध्ये आहे, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ स्मॉल युनिट, तसं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं नसेल का. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या आतमध्ये सुद्धा काही ना काही युनिट आहेत जे आपल्याला बनवतात. आपली बॉडी सुद्धा छोट्या छोट्या युनिट पासून बनलेली आहे. अँड दॅट स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता मी मॅटरचा विचार नाही करून राहिलो, आपण जे तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये स्टडी कराल तर थोडासा त्याचा व्ह्यू वेगळा राहतो. आपण डायरेक्टली ऑर्गॅनिझम बॉडीचा विचार करून राहिलो. मग ते कशापासून बनते तर त्याचा सगळ्यात लहानातला लहान युनिट कोणता असेल तर इट इज कॉल्ड ॲज दी सेल. ठीक आहे, आणि याची डेफिनेशन एवढी परफेक्ट केली आहे पहा का त्यावरून क्लिअर होते की सेल म्हणजे ऍक्च्युअली काय असेल. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन आता आपण पुस्तकाप्रमाणे व्याख्या पाहू. सेल इज द बेसिक structural and functional unit of life. इथं आपण बॉडी शब्द वापरला तरी चालेल, पण पर्टिक्युलर आहे. लाईफ शब्द वापरला याचा अर्थ डेफिनेटली व्हेनेवर यू कन्सिडर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट मस्ट बी मेड अप ऑफ दी सेल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटला मग तो मायक्रो ऑर्गॅनिझम असो, प्लांट असो की अॅनिमल असो. लाईव्ह ऑर्गॅनिझम आहे ना तर देअर मस्ट बी द सेल. सेल आहे तर तो लाईव्ह आहे, अदरवाईज तो लाईव्ह नाही आहे. कारण याला एक्सेप्शन आहे ना. हो, एक्झाम्पल घ्या तुम्ही व्हायरसेसचं. व्हायरसेस डू नॉट हॅव दी सेल. अरे त्याला ऑर्गॅनिझम कन्सिडर करतो पण त्याला प्रॉपरली सेलच नाही आहे, आणि त्याच्या प्रॉपर्टीज पण वेगळ्या आहेत. म्हणून व्हायरस काय, इट इज नॉट अ ट्रू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. खरा नाही येतो, कारण त्याच्यामध्ये लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग दोन्ही प्रॉपर्टी आहेत. इट इज एक्सेप्शनल फॉर द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणून लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे लाईफ नावाचा इव्हेंट आहे तो कशामुळे आहे, ड्यू टू दी सेल. सो सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ.
आपण बेसिक जेव्हा आपण पाहिले होते कन्सेप्ट तेव्हा सांगितलंय तुम्हाला का लिव्हिंग बॉडी कशी तयार होते. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला बनवण्याकरता एक मेकॅनिझम आहे. सेल पासून टिश्यूज बनतात, टिश्यूज पासून ऑर्गन बनतात, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम्स बनेल आणि कॉम्बिनेशन ऑफ ऑर्गन सिस्टम विल मेक द ऑर्गॅनिझम. म्हणजे या पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जी व्हेरायटीचे स्ट्रक्चर बनले, ऑर्गन बनले, टिश्यूज बनले, त्यांचा स्वतःचा एक स्ट्रक्चर असेल, ते बनवण्याचं काम कोण केलं आहे? सिंगल सेल. आणि प्रत्येक ऑर्गन स्वतःचं फंक्शन परफॉर्म करेल. प्लांटमध्ये रूट बनलाय, ऍब्सॉर्प्शन करेल, सपोर्ट देईल, स्टेम बनला, कंडक्शन करेल. अॅनिमल मध्ये हार्ट आहे, सर्क्युलेशन करेल, किडनी आहे, फिल्ट्रेशन करेल, लंग्स आहे, रेस्पिरेशन. ज्या ज्या गोष्टी बनल्या, जे जे स्ट्रक्चर बनले, ते त्यांचं फंक्शन परफॉर्म करतात. आणि कशामुळे? अर्थात ड्यू टू सेल. ज्या ऍक्टिव्हिटीज लिव्हिंग बॉडीमध्ये घडतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सगळ्यात पहिले सेलमध्ये घडतात. स्टार्टिंगच सेल पासून आहे. नवीन जनरेशनची सुरुवातच सेल पासून आहे राव. एक्झाम्पल घ्या तुम्ही हायर ऑर्गॅनिझम मधलं. द न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप फ्रॉम द सिंगल सेल नोन टू बी दी झायगोट आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर्टी आहे टू डेव्हलप इन टू द होल ऑर्गॅनिझम. दॅट्स वाय बायोलॉजी हॅव अ सिग्निफिकंट युनिट कॉल्ड ॲज द सेल. सेल आहे तर लाईफ आहे, सेल नाही तर लाईफ नाही. त्याच्यानंतर या सेलची आपण प्रॉपर्टी पाहू, कारण हे आली डेफिनेशन. मग परत या सेल बद्दल वेगवेगळ्या लोकांचं म्हणणं काय आहे ना. तर पहा, सेल हॅज इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. सेल हॅज इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. आता याचा अर्थ काय होतो? हो, आपल्या पुस्तकामध्ये असा एक शब्दच म्हणलाय पहा, सेल हॅज द इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम. या दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत सेलमध्ये. आता पहा, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्सचा अर्थ काय होते? टिकून राहणे, जगणे, है ना. म्हणजे एखाद्या वस्तूचं जर अस्तित्व असेल, ती वस्तू टिकून आहे बऱ्याच काळापर्यंत, सो दॅट विल बी एक्झिस्टन्स ऑफ दॅट थिंग. मग आता सेलमध्ये इंडिपेंडंट एक्झिस्टन्स पहा आता कसं आहे. एखाद्या गोष्टीला लिव्हिंग आपण काय म्हणतो? कारण त्याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन्स घडतात. पहा, बॅक्टेरिया आहे, लिव्हिंग का असेल? कारण बॅक्टेरिया हा जगू शकतो. इट हॅज इट्स ओन एक्झिस्टन्स. तो दुसऱ्या बॉडीला इन्फेक्शन करू शकतो, तो स्वतःला मूव्ह करू शकतो, स्वतःच्या कॉपीज बनवू शकतो. मग एवढ्या साऱ्या गोष्टी का करू शकते? बॅक्टेरिया म्हणजे काय आहे? इट इज नॉट कॉम्प्लिकेटेड. इट इज सिंगल सेल. एक सेल म्हणजे बॅक्टेरिया झाला. त्याचा प्रॉपर लाईफ स्पॅन पण नसतो विद्यार्थी मित्रांनो, पण तो जगतो. एक्झिस्टन्स आहे त्याला. का आहे? कारण त्याच्यामध्ये कम्प्लिटली सेल आहे. एकाच जेव्हा आपण सेल थिअरीचा कन्सेप्ट पाहू याच्यासमोरच, तेव्हा तुमच्या लक्षात येईल का सेलमध्ये त्या सगळ्या गोष्टी प्रेझेंट राहतात ज्या लाईव्ह ऑर्गॅनिझमसाठी आवश्यक असतात. आणि महत्वाचं म्हणजे केमिकल्स आहेत. आणि केमिकल आहेत तर केमिकल रिॲक्शन घडतात. रिॲक्शन घडतात म्हणजे तिथं काही ना की ऍक्टिव्हिटी घडते. त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम. है ना. ग्रोथ आहे, मुवमेंट आहे, रेस्पिरेशन आहे, डेव्हलपमेंट आहे पूर्ण बॉडीची, रिप्रोडक्शन आहे. ह्या सगळ्या गोष्टी सेलच तर परफॉर्म करते ना. म्हणून म्हटलंय की सेल हॅज द इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. एक सेलमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, ज्याच्यामुळे ती सेल एक स्वतःचं अस्तित्व दाखवते. आणि म्हणूनच सेल पासून ऑर्गॅनिझम तयार होते. अँड परफॉर्म ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम. मी ऍक्टिव्हिटी करून राहिलो. सपोज आय एम टॉकिंग समथिंग, आय एम गिव्हिंग लेक्चर टू यू. तर या ठिकाणी माझ्या बॉडीची जी मुवमेंट आहे, है ना, फिंगर्स मुवमेंट आहे, लिप्स मुवमेंट आहे, टंग माउथ पोर्शनची मुवमेंट आहे, ही मुवमेंट त्याच्या आतमधल्या सेलमुळे घडते. सो इट परफॉर्म ऑल दी ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम. अशा प्रॉपर्टी असणाऱ्या गोष्टीला म्हणायचं तुम्हाला सेल. व्हेरी सिम्पल वन. ओके. मग आता याच्यानंतर जर आपण या सेलच्या साईजचा विचार केला, व्हॉट इज दी साईज ऑफ सेल? एक तर पहिला मुद्दा, सेल इट इज मायक्रोस्कोपिक. नेकेड आईजनं डायरेक्टली आपण ऑब्झर्व नाही करू शकत, कारण त्याची साईजच मायक्रोस्कोपिक असते. किती? तर
आपण पाहू स्मॉलेस्ट सेल पासून टू दी लार्जेस्ट सेल. स्मॉलेस्ट सेल जर आपण कन्सिडर केली तर इट हॅज द साइज ऑफ 0.3 मायक्रोमीटर्स अप टू 15 सेंटीमीटर. ही लार्जेस्ट सेल झाली पहा अॅनिमल किंगडमची. मायक्रोमीटर म्हणजे काय? 1 मायक्रोमीटर मीन्स 10 raised to the power -6 ऑफ मीटर. म्हणजे एका मीटरचा 1 2 3 4 5 एवढा हिस्सा. किती लहान असेल, एकदम छोटा कण. तर सगळ्यात लहान साईज लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एक्झाम्पल त्याने घेतलंय मायकोप्लाझ्माचं. आपल्याकरता सगळे एक्झाम्पल जे येतील नवीन येतील पहा, आणि प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहोत. सो डोंट बी वरी. मायकोप्लाझ्मा म्हणजे काय? तर बॅक्टेरियाचं नाव सगळ्यांनी ऐकलंय. तर हा बॅक्टेरियाचा सारखाच आहे. अ बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझम. फक्त फरक आहे की इट लॅक्स द सेल वॉल, किंवा आपण असं साध्या भाषेत लिहू विदाउट सेल वॉल. ठीक आहे. याला O2 ची गरज नाही आहे. विदाउट ऑक्सिजन हा जगू शकतो, आणि हा ऑर्गॅनिझम प्लांट अॅनिमलला डिसीज पण कॉज करते, इन्फेक्शन कॉज करते. मग जो आपल्याशी रिलेटेड आहे त्याचा स्टडी आपण करू. ठीक आहे. तर ही सगळ्यात स्मॉलेस्ट साईज झाली पहा 0.3 मायक्रोमीटर. मग बॅक्टेरियाची साईज पाहिली आपण तर 3 to 5 मायक्रोमीटर. चल थोडी थोडी वाढा. याला बॅक्टेरियाज आहेत. नंतर आपल्या युकॅरियोटिक सेल्स असतील काही. त्याच्यानंतर मग चालले हायर पर्यंत अॅनिमल्स किंगडम मध्ये आपण जाऊ. आणि हायर सेल जी आहे लार्जेस्ट आहे 15 सेंटीमीटर. इट इज दी सेल ऑफ ऑस्ट्रिच एग आहे ना, जो बर्डचा टाईप आहे, ज्याला आपण शहामृग म्हणतो है ना. याचं पालन पण केलं जाते, त्याचा व्यवसाय पण केला जातो खूप मोठ्या प्रमाणात, आणि त्याच्या एग्सला डिमांड असते. ही सगळ्यात लार्जेस्ट सेल आहे. आपल्याही बॉडीतलं एक्झाम्पल जर घेतलं ह्युमन फिमेल, तर लार्जेस्ट सेल कोणती आहे? तर ती असते फिमेल मधली एग सेल. ठीक आहे. 60 मायक्रॉन पर्यंत त्याची साईज असतं पहा. तर जेव्हा आपण रिप्रोडक्शनचं लेसन पाहू तेव्हा ते डिस्कस करू. सो हिअर साईज ऑफ दी सेल मे बी फ्रॉम 0.3 मायक्रोमीटर अप टू सेंटीमीटर. तर अशा सेलच्या व्हेरायटीच्या साईज आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की किती टाईपच्या सेल्स या पूर्ण लिव्हिंग वर्ल्ड मध्ये राहू शकतात. ओके. सो दिस इज अबाउट द साईज वन. आफ्टर दॅट we will see the different shapes of the cell. तर varieties of shape of the cell are there in the living organisms. आता असे कोणकोणते सेल्सचे शेप प्रेझेंट राहू शकतात पहा. त्यातले काहींचे एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला दिले आहेत, जेणेकरून चटकन लक्षात येईल की शेप ऑफ द सेल कसा राहू शकतो. ठीक आहे. एक तर क्लिअर आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्येच डायव्हर्सिटी आहे है ना. हजारो टाईपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. आपण 3 टाईप पाहतो, मायक्रोब, प्लांट अँड अॅनिमल. पण मायक्रोब मध्ये किती व्हेरायटी आहे? सगळे बॅक्टेरिया सारखे असतील का? प्लांट मध्ये पण तसंच आहे, आणि अॅनिमल मध्ये. मग जेवढ्या व्हेरायटीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तेवढ्या व्हेरायटीच्याच काय असतील सेलचे शेप आणि त्याचे स्ट्रक्चर असतील. सो सी हिअर द सेल मे बी स्फेरिकल, म्हणजे राउंडेड शेप, किंवा आपण त्याला स्फिअर जर म्हणतो, अशा टाईपचा जर शेप असेल तर त्याला म्हणायचं स्फेरिकल. याचे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता बॅक्टेरिया. ज्या बॅक्टेरियाचा स्फेरिकल शेप असतो त्याला कोक्कस बॅक्टेरिया म्हणतात. एक्झाम्पल लक्षात ठेवाल तुम्हाला, कोक्कस. असे बॅक्टेरियाचे किती टाईप असतात? रॉड शेप असला तर त्याला बॅसिलस म्हणतात. कॉमा सारखा असला तर त्याला व्हायब्रिओज, त्यानंतर स्पायरिलम, असे वेगवेगळे टाईप असतात. म्हणजे एका मायक्रो ऑर्गॅनिझमचेच तर किती शेप आहे. तिथे आपण स्फेरिकल शेप पाहून आलो. सो बॅक्टेरिया एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही तर त्याला कोक्कस टाईप बॅक्टेरिया म्हणतात, म्हणजे शेप कोणता असेल स्फेरिकल. आणि जर अॅनिमलचं एक्झाम्पल घेतलं आपण अॅनिमल सेलचं, तर एक्झाम्पल तुमच्या ओळखीचं आहे कोणतं? आरबीसीज, रेड ब्लड सेल, ज्याला लाल रक्तपेशी म्हणतो आपण. त्यानंतर इट मे बी द रेक्टँग्युलर, अशा पण शेप सेलचे राहू शकतात. फ्लॅटन्ड, रेक्टँग्युलर सारखेच राहतील, फक्त अशा राहतात हे बघा फ्लॅट. जेव्हा आपण प्लांट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर्स स्टडी करू,
इव्हन आपल्याही स्किनमध्ये वगैरे, तर अशा फ्लॅटंट सेल्स राहतात है ना. पॉलिगोनल सेल शक्यतोवर जेव्हा आपण प्लांटमध्ये रूट स्टेम यांच्या सेल्स बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पार्ट असतो कॉर्टेक्सचा. त्याच्यामध्ये राऊंडेड सेल असतात आणि ज्या झायलम फ्लोएम आहेत म्हणजे ज्याला आपण व्हास्क्युलर सेल म्हणतो प्लांटमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला झायलम मध्ये अशा टाईपच्या सेल दिसतील. तर लक्षात ठेवायला काय पॉलिगोनल. त्याच्यानंतर ओव्हल शेप, तर ह्या प्रेझेंट राहतात पहा मिझोफिल. मिझोफिल म्हणजे काय, इट इज दी पार्ट ऑफ लीफ. एखाद्या प्लांटचं जर लीफ असेल तर त्याच्यामध्ये दोन सरफेस असतात, अप्पर सरफेस लोअर है ना. तर दोन सरफेसच्या मधातला जो रिजन आहे त्याला मिझोफिल म्हणतात. जिथं क्लोरोप्लास्ट असते, फोटोसिंथेसिस घडते, फूड मटेरियल तयार होते, तर त्या ठिकाणी कोणत्या सेल्स राहतात, ओव्हल शेप. इथं तुम्हाला फक्त अंदाज काय लावायचा आहे की सेलचा शेप ऍक्च्युली कसा असतो, त्यासाठी आपण पाहणार आहोत. हे की तुम्हाला 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन येणार आहे, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये एखादं बाय चान्स येऊ शकतं. इलॉंगेटेड सेल राहू शकते, फॉर एक्झाम्पल ट्रकिड्स. ट्रकिड काय प्रकार आहे, ते याला म्हणतात झायलम. अशा टाईपची सेल असते पहा. हा काही कोणता वर्म किडा वगैरे नाही आहे बरं. इलॉंगेटेड सेल असते आणि हे एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला झायलमचं. माहिती आहे का झायलम काय असते, तर लक्षात ठेवा थोडं. झायलमला म्हणतात कंडक्टिंग टिश्यू, वॉटर कंडक्टिंग टिश्यू. प्लांटमध्ये वॉटर कंडक्शन करणं, रूट पासून तर स्टेम पर्यंत, स्टेम पासून तर लिव्ज पर्यंत, हे सगळे फंक्शन कोण परफॉर्म करेल, झायलम. आणि त्याच्या आतमध्ये असणारा एक सेलचा प्रकार म्हणजे ट्रकिड, आणि त्याचा शेप कसा असतो तर इलॉंगेटेड. हे सगळं तुम्हाला प्लांट मध्ये येईल डिटेल. त्यानंतर इट मे बी द ट्रायंग्युलर शेप, त्यानंतर कोनिकल, कोन लाईक, जसं आईस्क्रीमचा कोन वगैरे असतो तशा टाईप राहू शकता. त्यानंतर कॉलमनार सेल्स, हे अशा टाईपचे सेलचे जर शेप असले है ना, असे उभ्या टाईपचे, तर त्याला म्हणतात कॉलमनार. आणि कोणत्या टिश्यूज मध्ये प्रेझेंट राहतात तर एपिथेलियल. आणि एपिथेलियल हे आपल्या बॉडीच्या कव्हरिंग मध्ये प्रेझेंट राहतात. ठीक आहे. सगळ्यात जास्त टिश्यू किंवा सेल्स कोणत्या राहतात बॉडीमध्ये तर एपिथेलियल. मुद्दा लक्षात ठेवा, कोणत्याही बॉडीचा पार्ट असेल त्याला कव्हर करणारे टिश्यू किंवा सेल एपिथेलियल. एपी म्हणजे अबोव, आणि त्यात असणाऱ्या सेलचा प्रकार शेप कोणता असेल तर कॉलमनार. टाइप्स नाहीत बरं, इथं आपण सेलचे फक्त शेप बघून झालो. थोडा मुद्दा क्लिअर करजा. त्याच्यानंतर एवढेच तर व्हेरायटीचे शेप झाले. यात आणखी शेवटचा मुद्दा त्यांनी मांडून टाकला इरेग्युलर, म्हणजे प्रॉपर सेल नाही आहे, त्याच्यामध्ये व्हेरायटी राहू शकतात. आणखी एक नाव देतो पहा इरेग्युलरला, अमेबॉइड. आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल की बेसिक एक्झाम्पल आपण सेलचं अमिबा घेतो. आणि अमिबा हा असा ऑर्गॅनिझम आहे विच डू नॉट हॅव दी प्रॉपर शेप. कोणत्याही प्रकारचा शेप त्याला राहू शकतो. मग असं एक्झाम्पल अमिबा हा झाला लोअर ऑर्गॅनिझमचा आहे ना, एक युनिसेल्युलर झाला. असं अॅनिमलमध्ये कोणता एखादा एक्झाम्पल आहे का ज्याच्यामध्ये व्हेरायटीचे शेप राहू शकतात, तर आपल्याच ब्लडमध्ये एक्झाम्पल आहे पहा WBC, व्हाईट ब्लड सेल. आपल्या बॉडीच्या सोल्जर सेल ज्या प्रोटेक्शनचं काम करतात है ना. आपल्याला थोडंफार काही इन्फेक्शन झालं पहा तर पटकन आपलं टेम्परेचर वाढतं है ना, आपल्याला ताप येते म्हणतो आपण. तर ते टेम्परेचर वाढणं म्हणजे कोणाचं काम आहे माहिती आहे काय, WBC वाढतात. आणि वाढल्यानंतर आपल्याला माहित पडते की काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला, वी शुड व्हिजिट द क्लिनिक. म्हणजे ह्या एवढ्या फंक्शनल आहेत पहा, ह्या स्वतः सिग्नल देतात आपल्याला की समथिंग हॅपनिंग विद इन द बॉडी, काहीतरी अनयुज्युअल गोष्टी घडून आल्या. ठीक आहे. तर इम्युनिटीमध्ये आपण स्टडी करू द डिटेल. तर सध्या पुरतं लक्षात ठेवा की सच टाइप ऑफ दी शेप्स आर प्रेझेंट इन दी सेल्स. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण स्टार्ट करू नेक्स्ट टॉपिक. त्याच्यानंतर डिस्कवरी ऑफ दी सेलचा पार्ट होता. आता पहा, आपण ऍक्च्युली सेलचा संबंध डायरेक्टली लाईव्ह ऑर्गॅनिझमशी लावतो है ना. पण जेव्हा स्टडी करण्यात आला, जेव्हा डिस्कवरी करण्यात आली, तेव्हा पहिली जी सेल डिस्कवर झाली इट वॉज अ डेड सेल. ठीक आहे. तर तुम्हाला एक सायंटिस्ट लोक माहित पाहिजे. सो अमॉंग द डिस्कवरी पहिला सायंटिस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा पहा, दॅट इज रॉबर्ट हुक.
in 1965. सॉरी, नॉट 19, खूप ऍडव्हान्स झाला, 1665. पहा, हा असा एक काळ होता ज्यावेळेस त्या रॉबर्ट हुकने काय स्टडी केला आहे, तर ही डिस्कवर्ड दी फर्स्ट डेड सेल. आता तुम्हाला सांगू, डेड सेलचा स्टडी का केला? एक्सपर्ट आहे, त्याचं काम आहे रिसर्च करणं, काहीतरी नवीन गोष्टी शोधून काढणं. तर यांनी काय केलंय पहा, तर यांनी स्टडी केलाय द डेड सेल इन दी कॉर्क पार्ट. म्हणजे पहा, जी झाडाची साल असते, जे मोठमोठे झाड असतात पहा, त्याच्या कव्हरिंगला जो त्याचा स्टेमचा पार्ट आहे स्ट्रॉंग, तर त्याच्या असे खिपला पडतात पहा, ना, त्याला आपण त्याचं कॉर्क म्हणतो. तर त्याच्यामध्ये असणारे जे सेल आहेत त्याला म्हणतात कॉर्क सेल किंवा दॅट इज दी डेड सेल. आणि त्याने फक्त एक अंदाज लावला की सेल म्हणजे काय, तर ऍक्च्युली दिज आर दी कंपार्टमेंट. जसं मधमाशांचं पोळं असते पहा, अशा टाईपचे काहीतरी त्या ठिकाणी सेल असतात. अशा टाईपचं एक डिस्क्रिप्शन या व्यक्तीने दिलं की सेल म्हणजे काय, तर दीज आर दी कंपार्टमेंट्स, बस. मग त्याच्यात लाईव्ह मटेरियल कोणतं आहे, न्यूक्लियस आहे का, त्याच्याबद्दल कोणतंही डिस्क्रिप्शन देण्यात आलेलं नव्हतं. सो फर्स्ट सेल वॉज डिस्कवर्ड, दॅट इज डेड सेल, अँड बाय दी रॉबर्ट हुक. त्याच्यानंतर इन्व्हेन्शन झालं मायक्रोस्कोपचं. कारण पहिले सांगितलं आपण की हा एक मायक्रोस्कोपिक पार्ट आहे आणि याला तेव्हाच स्टडी करण्यात येईल व्हेन एव्हर द मायक्रोस्कोप इज अवेलेबल. म्हणून दुसरा सायंटिस्ट लक्षात ठेवा पहा, अँटन व्हॅन लुवेन हॉक यांनी स्टडी केले पहा फर्स्ट लाईव्ह सेल. मग लाईव्ह सेल मध्ये यांनी बॅक्टेरियल सेलचा पण स्टडी केलाय आणि ह्युमन स्पर्म सेलचा सुद्धा स्टडी केलाय, है ना, ज्याला आपण गॅमेट्स म्हणतो, मेल गॅमेट, रिप्रोडक्टिव्ह सेल. तर याच्यामधला सेलचा पार्ट स्टडी करून त्यांनी एक्सप्लेन केलं, सांगितलं आहे की लाईव्ह सेल कशा पद्धतीची राहते, त्याचं कंपोजिशन कसं असतं, है ना, त्याने एक ट्राय केलाय. सो डिस्कवरी ऑफ लाईव्ह सेल गोज टू दी अँटन व्हॅन लुवेन हॉक. आणि नंतर मग न्यूक्लियसच्या स्टडीमध्ये रॉबर्ट ब्राऊन वगैरे, आता ते सायंटिस्ट वगैरे जे आहेत ते आपण जेव्हा त्या न्यूक्लियसचा पार्ट येईल तेव्हा स्टडी करू. तर इथं ही तरी डिस्कवरी. आता लगेच महत्वाचा पार्ट आहे तुम्हाला सेल थिअरी, आणि सेल थिअरीवर डिपेंड आहे पूर्ण सेलच्या प्रॉपर्टी. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली कळेल की व्हॉट इज मीन बाय सेल अँड व्हाय डू वी स्टडी दी सेल. ठीक आहे, नंतर टॉपिक पाहू आपण सेल थिअरी. आता याच्यामध्ये पहा, थिअरी म्हटलं म्हणजे त्याला मराठीत आपण सिद्धांत म्हणतो, है ना. म्हणजे जे एक्सपर्ट लोक राहतात, आता सेलचा स्टडी आहे तर याला सायटोलॉजिस्ट म्हणू आपण, है ना, एक्सपर्ट्स इन दी स्टडी ऑफ सेल. तर यांनी सगळ्यात पहिले सेलच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या संबंधित त्यांनी सेलच्या बद्दल स्वतःचं मत मांडलंय, त्याला आपण थेरीज किंवा सिद्धांत म्हणतो. ठीक आहे, मग याला प्रूफ करणं नंतरचा पार्ट आहे, पण त्यांनी एक स्वतःचं एक एक्सप्लेनेशन दिलं की व्हाय किंवा हाऊ द सेल्स आर इम्पॉर्टंट फॉर दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर पाहून घ्या आता, इट वॉज गिव्हन बाय दी टू एक्सपर्ट, दॅट इज स्चॉन अँड स्क्लेडेन. स्चॉन अँड स्क्लेडेन सायंटिस्ट आहे, किती बारसं कठीण असेल तर जे असेल ते. स्क्लेडेन यांनी स्वतःचे सिद्धांत मांडला बा थिअरी बद्दल, सेलच्या थिअरी बद्दल. सो इट इज पॉप्युलरली नोन ॲज द सेल थिअरी, किंवा यालाच आपण म्हणू शकतो इट इज मॉडर्न सेल थिअरी. आणि एकदम सोपे सोपे मुद्दे आहेत पहा. सगळ्यात पहिला पॉइंट, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. समजून सांगायची गरज आहे का काही? आतापर्यंत टेस्ट स्टडी केला आपण. सेल आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे म्हणजे डेफिनेटली तो लाईव्ह सेल पासूनच बनलेला असेल. सो ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. सेकंड, सेल म्हणजे काय? सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. डेफिनेशन मध्येच पाहिला आपण, तोच पॉइंट रिपीट करायचा आहे. तिसरा, ऑल सेल्स आर अरायझिंग फ्रॉम
प्री एक्झिस्टिंग सेल्स. आता हा पॉइंट थोडासा नवीन आहे, तर याचं आपण डिस्क्रिप्शन बघू. ऑल सेल्स आर अरायझिंग फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. याचा आता मिनिंग काय होते पहा. एक नवीन सेल कशी बनते लिव्हिंग बॉडीमध्ये, ना प्लांट असो, अॅनिमल असेल किंवा बॅक्टेरिया कोणताही असो, नवीन सेल बनवायचे आहेत. तर या पॉइंटचं असं म्हणणं आहे की सेलला बनवण्याचं काम कोण करते? प्री एक्झिस्टिंग सेल. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्व. एक सेल अगोदरच कुठंतरी आहे आणि त्याच्यापासूनच नवीन सेल बनतात. काही कळलं नाही? मला सांगा, जनरेशन कशी तयार होते? आय मीन कुठून तयार होते? कशी म्हणजे काय, त्याचा सोर्स काय, कशा पद्धतीने आणि कुठून तयार होते? तर जनरेशनला बनवण्याचं काम कोण करत असते? पॅरेंट्स. हे तर कोणी सांगू शकतं का नाही? नवीन जनरेशन कशी बनली? फ्रॉम द पॅरेंट. आपण डेव्हलप कशी झालो? फ्रॉम अवर अँसेस्टर. ठीक आहे, म्हणजे नवीन गोष्टीला बनवणारी जी त्याचा जो उगम आहे, स्त्रोत आहे, तो अगोदरच कुठेतरी असतो. मग मी जर या पॅरेंटला एक सेल नाव दिलं जी अगोदरच अस्तित्वात आहे, याला मी नाव देतो पॅरेंट सेल. आणि या सेलमध्ये मग डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन होऊन नवीन सेल बनतील, त्याला मी नाव देतो जनरेशन. म्हणजे पॅरेंट मध्ये असणाऱ्या ज्या सेल आहेत त्या झाल्या प्री एक्झिस्टिंग सेल, अगोदर अस्तित्वात असणाऱ्या सेल, आणि त्याच्यापासूनच नवीन सेल तयार होतात. डिव्हिजन, एका सेल पासून ऑर्गॅनिझम कसा बनतो? मग ती सेल स्वतःला डिवाइड करते. मग जिथून सुरुवात झाली लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, ज्या सेल पासून स्टार्टिंग झाली, ती सेल काय झाली? प्री एक्झिस्टिंग सेल. डिव्हिजन मध्ये आपण तेच पाहतो का नाही? पॅरेंट सेल पासून डॉटर सेल बनतात, मग परत नवीन सेल्स बनतात. सो दिस इज दी पॉइंट, दॅट इज ऑल सेल्स आर अरायझिंग फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. त्याच्यानंतर टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ आता आपण सेल बद्दल बोललो, तर सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम. काय कठीण आहे त्याच्यामध्ये? एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जर समजा 1000 सेल्स आहेत, मग त्या 1000 सेलचं पूर्ण एकत्रितपणे जे फंक्शन असेल, त्या सगळ्या सेलचं एकत्रितपणे ऍक्टिव्हिटी काय, फंक्शन आहे, ती ऍक्टिव्हिटी कोणाची असेल? लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. मी समजा लोकोमोशन करून राहिलो, मला या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायचं आहे, मग माझ्या पूर्ण बॉडीमध्ये ऍक्टिव्हिटी घडली. मग तुम्ही असं म्हणू शकता का की नुसतं ही ऍक्टिव्हिटी पायाची आहे? नाही. मुव्हमेंट करताना जेव्हा आपण वॉकिंग करतो तेव्हा आपल्या पायाचीच नाही तर आपल्या हाताची सुद्धा मुव्हमेंट होते. आणि आपण एकसारखं असं बिलकुल स्टेडी थोडी चालणार आहे, आपण आपल्या हेडची पण मुव्हमेंट करणार आहे. आपल्याला सगळं असते, डोळे पण इकडे तिकडे काही वर पाहतील, खाली पाहतील, ती पाहतील. मुव्हमेंट ऑकर्स इन द होल बॉडी, म्हणजे पूर्ण सेलच्या ऍक्टिव्हिटी जर घडल्या तर ती असते त्या ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी. ज्या ऍक्टिव्हिटी बॉडीमध्ये घडतात त्या ऍक्टिव्हिटीमध्ये कुठे घडायला पाहिजे? सेलमध्ये. हाच तो पॉइंट आहे, लक्षात ठेवा, फार महत्वाचा आहे. बेसिकली एखादी प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये घडताय, याचा अर्थ ती प्रोसेस स्टार्टिंगला त्याच्या सेलमध्ये घडून राहिली आहे. सेलमध्ये घडते म्हणून बॉडीमध्ये घडते. बरोबर. त्याच्यानंतर सेल शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन, आता पहा, एक लक्षात ठेवा, एनर्जीचे 2 टाइप्स जे जनरली आपण स्टडी करतो लिव्हिंग सेलमध्ये. एक तर पोटेन्शियल एनर्जी अँड अनदर इज कायनेटिक एनर्जी. तर सेलमध्ये ही प्रॉपर्टी आहे पहा की एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन दुसऱ्यामध्ये करणं. ही पोटेन्शियल आहे, याचं कन्व्हर्शन कायनेटिक मध्ये करणं. मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी उदाहरण घेतलं. ठीक आहे. मग आता पोटेन्शियल आणि कायनेटिक मध्ये काय फरक आहे? तर पोटेन्शियलला म्हणतो आपण स्टोअर्ड फॉर्म ऑफ द एनर्जी, आणि जी कायनेटिक आहे याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द एनर्जी. सर आम्हाला पटलं नाही. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. आपलं एक्झाम्पल घेऊ आपण. आता समजा वी आर कन्झ्युम समथिंग, वी आर इटिंग, काहीतरी आपण खाऊन राहिलो आणि आपण खाल्लंय, जेवण झालं. ठीक आहे, पंचपक्वान्न खाल्ले. मग आता जे फूड मटेरियल आपण इंजेस्ट केलाय
त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स केमिकल प्रेझेंट राहतात. खूप सारे कॉम्प्लेक्स कंपाऊंड राहतात. मग ते कार्बोहायड्रेट राहू शकतात, स्टार्च नाव तुम्ही ऐकलं असेल ते राहू शकते. आलूची भाजी खाल्ली, स्टार्च आपल्या बॉडीमध्ये एंटर होईल. म्हणजे तुम्ही जे कन्झ्युम करून राहिले त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फूड राहू शकते. एक तर ते कार्बोहायड्रेट राहतील, प्रोटीन असतील, फॅट्स राहू शकतात, लिपिड वगैरे आहे ना. तर हे जे फूड आहे जेव्हा सेलमध्ये एंटर होईल तेव्हा सेल त्याला डायरेक्ट ऍब्सॉर्ब नाही करत. फूड कन्झ्युम केलं, डायरेक्ट एनर्जी मिळत नाही बॉडीला. त्या फूडला सगळ्यात पहिले डायजेस्ट केलं जाते बॉडीमध्ये, ऑर्गनमध्ये, टिश्यूजमध्ये, सेल्समध्ये. म्हणून या फूडला काय केलं जाईल, डायजेस्ट केलं जाईल आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं जाते. समजा मी एक्झाम्पल घेतो कार्बोहायड्रेट. तर याला सेल कशामध्ये कन्व्हर्ट करते माहिती काय, शुगरमध्ये. हा आहे कॉम्प्लेक्स, हा आहे सिंपल. आणि याच्यापासून मग तयार होते एनर्जी, जी सेल पासून दुसऱ्या सेलकडे ट्रान्सफर होत असते. या पूर्ण प्रोसेसला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी. जे सेलमध्ये एंटर झालाय, कोणतं केमिकल एंटर झालं, फूड मटेरियल तर होईलच की नाही. मग ते ऍज इट इज न राहता त्याला काहीतरी कन्व्हर्ट केलं जाते, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कन्व्हर्ट केलं जाते. याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दी एनर्जी. म्हणजे जर समजा आपल्याकडे स्टोर्ड फॉर्म एनर्जी आहे तर त्याला सेल स्वतः कशामध्ये करू शकते, ऍक्टिव्ह. ठीक आहे. एक्झाम्पल जेव्हा आपण घेऊ मायटोकॉन्ड्रियामध्ये, तेव्हा तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल की आपण जे कंटिन्युअस रेस्पिरेशन करतो, 2 टाइमचं जेवण नाही मिळालं चालेल, पण आपल्याला श्वास महत्वाचा राहतो पहा, रेस्पिरेशन, इनहॅलेशन, एक्सहॅलेशन. मग ते रेस्पिरेशनचा फायदा काय, तोच आहे कंटिन्युअस फूडला ब्रेकडाऊन करणं, एनर्जी तयार करणं. हे ट्रान्सफॉर्मेशनच आहे. आणि ही सगळी ऍक्टिव्हिटी कोण परफॉर्म करते विद्यार्थी मित्रांनो, सेल. त्याच्यानंतर सेल कंटेन्स न्यूक्लिक ऍसिड्स अँड सायटोप्लाझम. कोणत्याही सेलमध्ये लिक्विड मटेरियल असते पहा, है ना. जसं आपल्या बॉडीमध्ये 75% पर्यंत काय वॉटरच आहे, सॉल्व्हंट आहे. तसं सेलमध्ये सुद्धा मॅक्सिमम 90% म्हटलं चालेल तर काय असते, लिक्विड असते पहा. त्याला म्हणतात सायटोप्लाझम. नुसतं पाणी नाही बरं, वॉटर आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट सुद्धा राहू शकतात, डिझॉल्व. त्याला सायटोप्लाझम म्हणायचं आहे. आणि न्यूक्लिक ऍसिडचे तुम्हाला 2 टाईप माहित आहेत ऑलरेडी, डीएनए किंवा आरएनए. म्हणजे हे जे आहे याला म्हणतात जेनेटिक मटेरियल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे पूर्ण सेलला कंट्रोल करते. मग ज्या सेलमध्ये जेनेटिक मटेरियल आहे, एकतर डीएनए किंवा आरएनए, ती सेल स्वतःहून स्वतःला कंट्रोल करू शकते, सेल्फ कंट्रोल्ड युनिट. सो दीज आर द डिफरंट पॉइंट्स रिलेटेड टू दी सेल थिअरी.